शुभ सकाळ मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। सकाळचे 10 वाजलेत। आपण अशा ठिकाणी जाणार आहोत ना जिथे पाण्याखालील जग आपल्यासमोर खुलं होणार आहे। मी बोलतोय KSR ॲक्वेरियमबद्दल, जे पर्यटनाचं एक खास आकर्षण बनतं आहे सावंतवाडीमधील। त्या ॲक्वेरियममध्ये आपल्याला विविध प्रकारच्या माशांची माहिती मिळणार आहे, विविध प्रकारचे मासे पाहायला मिळणार आहेत। एक्सप्लोर करण्यासाठी बरंच काही आहे तिकडे। तर मंडळी चला तर आपण जाऊया ॲक्वेरियमला आणि विविध माशांची माहिती घेऊयात। शिकण्यासाठी बरंच काही आहे आपल्याला तिकडे। पूर्ण आपण ॲक्वेरियम एक्सप्लोर करणार आहोत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। चला, आमच्या गाड्या आता रेडी आहेत केसरीत जाण्यासाठी। बाईकने जाणार आहोत आम्ही आता। रेकॉर्ड होईल आणि डायरेक्ट जाईल। चला, आमच्या आता दोन्ही गाडी तयार आहेत। चल त्याला खूप टाइम लागतो। आता दुपारी येत, आता काय कधी येतो आता आपण इथे पोचलेलो आहोत आणि हा पार्किंग एरिया आहे। त्या बाजूला मागे गेट आहे, थोड्याच वेळात आपण एंट्री करणार आहोत। तिथे एंट्रीज फीज असेल काहीतरी। तर यासमोर एंट्री गेट आहे, आपण इथे एंट्री गेटने आतमध्ये जाणार आहोत। इथं प्राइस रेट लिहिलेलं आहे एंट्री फीजचं। आम्ही 6 जणांचे तिकीट काढलेलं आहे, 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे। आता मेन गेटने आपण आतमध्ये आलो आहे। त्या बाजूला इथे एक कॅफे पण आहे, स्नॅक्स वगैरेसाठी इथे सुविधा आहे। ते काय आहे? थीम बनवलेली आहे, आणि ते वापस यामध्ये माझी थीम आहे। तिन्ही साईडने पाणी सोडलं आहे, एकदम नॅचरल फील होण्यासाठी। या बाजूला बसून मासे बघायला भेटतात आपल्याला। त्या माशांची नावं नाही माहिती। इथे मासे बघा कितके आहेत, आणि हे मासे खाली जाऊ नये म्हणून इथे नेट लावलेलं आहे। त्या बाजूला स्पोर्ट्स रायडिंग आहे पुढे। हा एक झुलता पूल आहे, आपण इथे पण जाऊ। तर माशांमध्ये बसते का? असा झुलता पूल आहे, खालीवर होते स्प्रिंग लावल्यासारखं। चालत राहा, चॉकलेट घाबरायसारखं काय नाही। आम्ही खरी मगरी किती बघले, नकली मगर पण बघितलं। राणीच्या बागेत खरे मगरी, राणीच्या बागेत नदीत बघितलं। आम्ही तिकडे गेलतो ना इंसुलीला, तिकडे पण होते खूप। त्या बाजूला ॲक्वेरियम आहे। या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कलरचे मासे बघायला भेटतात।
आम्ही ॲक्वेरियमच्या आतमध्ये आलो ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतील तसं त्यांची माहिती पण बघायला मिळेल. मासे ॲक्वेरियमबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन येत आहे. तसेच इथे छोटे छोटे मासेचं टँक. हा जो मासा आहे याची डिटेल टिन फॉईल बार्ब असं या माशांचं नाव आहे. आपल्याला माहिती टिन फॉईल बार्ब नावाचे मासे ते पण सर्व प्रकार माशांच्या प्रजातींचे इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. मासे नाव आहे सिल्वर डॉलर. सिल्वर डॉलर हे मासा बघ कसं आहे वामीसारखा. त्याचं नाव काय इथे कुठं लिहिलं आहे? फक्त करले आणि बांगडेच माहिती आहेत. बाकीचे प्रजाती जास्त काय माहिती नाही. बांगडेच माहिती आहे. अतिशय सुंदर असं ॲक्वारियम आहे. इथे आपल्याला संपूर्ण माशांबद्दल माहिती मिळते आहे. तर या ठिकाणी सर्वांनी आवर्जून भेट द्यावी. माहिती घेण्यासाठी खूप छान असं प्लेस आहे. नवनवीन माशांच्या प्रजातींची ओळख आपल्याला इथे होते. सगळ्या माशांची माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. त्याप्रमाणे आपण मासे बघतोय. हा एक खूप छान असा मासा वाटते ना. आणि कलर खूप छान आहे. बघता मग शांत शांत. बास नाव याचा. काय काय वेगवेगळे नावं आपल्याला पाहायला मिळते. त्याचं नाव काय आहे? फ्रेश वॉटर रेड आबा. आबा नावाचा मासा. तो वामीसारखाच दिसतंय पण खरं म्हटलं. वाम म्हणतात ना आमच्याकडे. शार्क असं थोडी नसतं. असं नसतं.
मस्त. हे समुद्राच्या जास्त त्या खोलवर सापडणारे मासे. हे ना कलर याचे ग्लो होत आहेत जसं आपल्याला दाखवू शकतो. ऑस्कर नावाचं या माशाचं नाव ऑस्कर आहे. पहिल्यांदा आहे ऑस्कर नावाचं. ऑस्कर नावाचं मासा. ह्याच्यावरून ऑस्कर ठेवला आहे काय? इथे काय एकच आहे. फ्लॉवर हॉर्न एकच आहे इथे. सुंगटा नाही भेटत ना. त्याचं नाव आहे कॅटफिश. हा आहे फोटोशा फिश. वेगळ्या कलर आहे. तर वरती पण आहे काहीतरी, जाऊन बघूया. मोर एक्साइटमेंट ऑन फर्स्ट फ्लोअर. बघूया काय एक्साइटमेंट आहे. हिरण्यकेशीला भेटतात ना ती. हां टेट्राफिश. ही जी टेट्राफिश आहे ना हिरण्यकेशी. हिरण्यकेशी आंबोलीसारखी. छोटे छोटे फिश.
ह्या ॲक्वेरियममध्ये लाईट थोडे कमी आहे ना तर एकदम काय करतो हा बघ हा मस्त वाटतो याचा कलर छान वाटतं हा काय तरी काय हा इथं ओढवड्या रेड फिश याचे काय काटे दिसतात की का बघ आतून दिसतं वाटतं याच्या काटे दिसतात की काय याच्या आतून शरीरात हे बघ ना हा बघ तर मंडळी आपण असे मासे ते पाहिले नसते मी तरी नाही पाहिले ते आपल्याला इथे पाहायला मिळते आणि इकडे आणखी थोडे मोठे मासे आहेत इकडे काय बनवलं ॲमेझॉन ॲक्वेरियम मोठा हा एवढा मोठा खूप मोठा मासा कोण इले आहेत पाहुणे डोळे बघायचे इथे पेंटिंग सुद्धा आहेत माशांचे वगैरे मोनो एंजल फिश ते मोठे मासे हात लावून होता आता इंडोनेशियन टायगर फिश नाव आहे इंडोनेशियन टायगर टायगर सारखंच कलर आहे इंडोनेशियन टायगर याच्या व्हाईट डॉलच्या आहेत ना याच्या शरीरावर ते ग्लो करतात इथे काय आहे ॲनाकोंडा फिश ॲनाकोंडा फिश कुठे आहे नाही आहे वाटतं इथे
अरे ना कोणता फिशमध्ये तेच ते वामच असेल. हे बघ वाम, हे बघ ला उठव, झोपल्यात ते. ए ना कोणता हा बघ इथे असेल. एनाकोंडा फिश तो एनाकोंडा थोडी नाही इथे ठेवणार पाण्यात. खवळतो थोडे. बाहेर येणार ना, उठणार नाही तू. काय का शॉक नाही लागणार त्याच्या. बोट खायला बघा ना, बोट धरण सगळे एकदम त्यांना खाऊ घे 10 रुपयाचं. चल रे, बाय बाय बाय. तर मंडळी ॲक्वेरियम बघून झालेलं आहे आपल्याला. आता जाऊया आपण खाली. डायमंड डव हेज हॅग कुठे आहे? ए उठ. कुठलं काटे बिटे मा. तर मंडळी खूप छान असा ॲक्वेरियम आहे या बाजूला आणि गार्डनसुद्धा छान बनवलं आहे यांनी. आणि निसर्ग बघताय तुम्ही, अतिशय छान अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे ॲक्वेरियम आहे. पाऊस भरून आला आहे आता सध्या तरी, थोड्या वेळाने पाऊस येईल. त्या डोंगरा भागातून पाऊस भरत आला. त्या बाजूला पक्षीचं झालं नाही. किड्स गार्डनमध्ये तिकडे जाऊया जरा. कायागो ब्लॅक डक. ते ब्लॅक डक आहेत ते आपल्याला बघायला वाटते. एक कार पण बॉल मध्ये बसून असं गोल गोल फिरतात ते. सांगतो आतमध्ये बसत. हा आणि गोल गोल फिरायचं तर पाण्यात बॉल त्या. चला चला आता नको थांबाय, जाऊया. तर मंडळी आपलं केसरीचं ॲक्वेरियम फिरून झालेलं आहे.
सावंतवाडीपासून साधारण 10-12 किलोमीटर आतमध्ये असलेला केसरीचा ॲक्वेरियम तुम्ही सर्वांनी आवर्जून भेट द्या. इथे बघण्यासारखं खूप काही आहे, इन्फॉर्मेशनसुद्धा खूप काही आहे, माहिती घेण्यासारखं, नॉलेज घेण्यासारखं खूप काही आहे, बघण्यासाठी पण खूप काही आहे. कधी केसरीत आला तर इथे नक्की व्हिजिट करा. आता आम्ही निघालो घरी जायला. तर मंडळी आता आम्ही निघालो घरी जायला. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.